नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आजचा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि थेट भविष्याशी जोडलेला आहे. 12वी नंतर आपल्या मुलानं किंवा मुलीनं नेमकं कोणत्या क्षेत्रात जावं आणि विशेषतः जर तुमच्या पाल्याचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न असेल तर योग्य महाविद्यालय आणि अचूक मार्गदर्शन निवडणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आजचं युग हे तंत्रज्ञान, नाविन्य आणि स्पर्धात्मकतेचं युग आहे आणि त्यामुळे भविष्याचा भक्कम पाया रचण्यासाठी इंजिनिअरिंगच्या दर्जेदार शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. आज आपण पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन साखरे यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर नमस्कार, स्वागत. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर सचिन साखरे हे अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन आणि प्रशासनातील 3 दशकांचा समृद्ध अनुभव लाभलेले एक प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ आहेत. सध्या ते मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथं प्राचार्याचं पद भूषवत आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 91 संशोधन निबंध, 6 संदर्भ ग्रंथांचं लेखन आणि 13 मंजूर पेटंट्स आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी आयोगाकडून त्यांना 59 लाखांचं संशोधन अनुदान देखील लाभलेलं आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त PhD मार्गदर्शक आहेत. नेदरलँड्स येथील आम्स्टरडॅम विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करण्याचा तसंच ॲबेट आणि NBA या मानांकन प्रक्रियेमध्ये तज्ज्ञ म्हणून योगदान देण्याचा त्यांचा मोठा गौरवशाली अनुभव आहे. तर आज आपण सरांकडून मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल तसंच त्यांच्या यशाबद्दल चर्चा करूयात. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांना मराठवाडा मित्रमंडळ संस्थेची स्थापना कशी झालेली आहे, त्यामागची पार्श्वभूमिका आणि एकंदरीतच संस्थेचा आजवरचा संपूर्ण प्रवास आणि पुढची तुमची धोरणं काय असणार आहेत त्याविषयी सांगा. मराठवाडा मित्रमंडळ ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेची स्थापना 1967 रोजी माननीय श्री शंकररावजी चव्हाण तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तेव्हा ग्रामीण भागातल्या आणि स्पेशली मराठवाड्यातल्या मुलांना पुण्यासारख्या शैक्षणिक केंद्रात येऊन शिक्षण घेणे थोडंसं अडचणीचं होतं किंवा त्याच्यात बरेचसे चॅलेंजेस होते. मग ते चॅलेंजेस दूर करण्यासाठी किंवा तेव्हा त्या काळात हे खूप कठीण होतं. ह्या मुलांना एक दर्जेदार शिक्षण, परवडेल अशा किमतीत आणि मूल्याधारित शिक्षण कसं द्यायचं ह्या उद्देशाने काही मंडळींनी, तेव्हाच्या विजनरी मंडळींनी एकत्र येऊन मराठवाडा मित्रमंडळाची स्थापना केली. आणि ही जी स्थापना मराठवाडा मित्रमंडळाची केली ती तेव्हा फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती, पण आज ही मराठवाड्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था झालेली आहे. आणि याच्यामध्ये यांचं मेन उद्दिष्ट किंवा मेन जे काम आहे ते आहे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक मूल्यांची जाण देणे आणि नैतिक मूल्य, सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील असे सक्षम, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक तयार करणे. आता तेव्हा जी ही संस्था सुरू झाली होती तेव्हा खूप लिमिटेड किंवा खूप कमी शैक्षणिक उपक्रम होते, पण आज त्या शिक्षण संस्थेचा एक वटवृक्ष झालेला आहे. आमच्या पुण्यामध्ये 4 कॅम्पस आहे. पहिला कॅम्पस आमचा आहे काळेवाडीला, जिथे आमचं पॉलिटेक्निक, फार्मसी आणि शाळा आहे. दुसरा कॅम्पस आहे आमचा लोहगावला, जिथे आमचं दुसरं अभियांत्रिकी महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी आहे. आता तिसरं आमचं डेक्कनचा कॅम्पस जो खूप जुना आहे, जिथं आमचं सर्वात जुनं आर्किटेक्चर कॉलेज, कॉमर्स कॉलेज आणि लॉ कॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर आमचं कर्वेनगरचं अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगरचा कॅम्पस, जिथे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मॅनेजमेंट कॉलेज आहे. आणि ह्या सगळ्या कॉलेजेसमध्ये आमचा एकच मेन उद्देश आहे की सतत नवीन गोष्टी करत राहणे, काळाच्या सुसंगत गोष्टी करणे आणि उद्योगाभिमुख उपक्रमाला चालना देणारं आणि मुलांना रोजगाराभिमुख बनवणारं आणि त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव कशी निर्माण होईल हे करण्याचं मुख्य उद्देश ठेवून ही संस्था वाटचाल करत आहे. एकंदरीत काय तर विद्यार्थ्याला फक्त तुम्ही अभियांत्रिकीचं ज्ञान देत नाहीये, तर त्याचा सर्वांगीण विकास कसा होतो त्या दृष्टीने तुम्ही काम करताय. पुण्यामध्ये तुमच्या संस्थेचे सध्या 4 विद्यालये आहेत, 4 कॅम्पस आहेत, 4 कॅम्पस आहेत, 11 विद्यालय. बरं. आणि त्यामध्ये तुम्ही कर्वेनगर इथल्या त्या कॉलेजमध्ये तुम्ही आता प्राचार्य म्हणून काम करताय, बरोबर. सर आता सध्या बघायला गेला तर अभियांत्रिकीचे बरेच कॉलेज आहेत देशभरामध्ये. आपलं कॉलेज या सगळ्या कॉलेजच्या कंपॅरेटिव्हला कसं वेगळं आहे त्याविषयी सांगा. कोणत्या अशा महत्त्वाच्या सुविधा तुम्ही विद्यार्थ्यांना पुरवतात, काय अशी वेगळी वैशिष्ट्य आहेत? बरं,
MMCOE हे कॉलेज आहे हे 2006 साली सुरू झालंय. माननीय श्री विलासरावजी देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे कॉलेज आहे आणि अल्पावधीतच या कॉलेजेसनी आम्ही खूप सारे प्रगती केली आहे. पहिलं सांगायचं झालं तर आम्हाला नॅक जे राष्ट्रीय मूल्यांकन परिषद असते त्यांचं सर्वोच्च असं मूल्यांकन आम्हाला A++ ग्रेड मिळालेलं आहे. आमचे सर्व प्रोग्राम NBA अक्रेडिटेड आहे. आम्हाला पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आम्ही नुसतं म्हणजे नुसतं डिग्री किंवा नोकरी शोधणारे अभियंते तयार न करता नोकरी देणारे अभियंते कसे करणार त्याच्यासाठी आमच्याकडे खूप ऍक्टिव्ह असं इन्क्युबेशन सेंटर आहे, ज्याला आम्ही फाउंडेशन ऑफ मेक इट हॅपन इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर म्हणतो, जिथे आता 21 स्टार्टअप आमचे ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये 15 स्टार्टअप हे आमच्या अल्युमनायचे आहेत, 5 स्टार्टअप आमच्या विद्यार्थ्यांचे आहेत आणि फॅकल्टी मेंबर्सचे आहेत. आणि नुसतं हे स्टार्टअप असून नाही, आम्ही त्यांना आयडियापासनं ते प्रोडक्टपर्यंत कसं एक डेव्हलप करतोय, आयडियापासनं ते प्रोडक्टपर्यंतचा प्रवासामध्ये आम्ही त्यांना सोबत घेतोय आणि त्यांची साथ देतोय. हे एक आमचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आमची सामाजिक बांधिलकी. आम्ही आमचे जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत श्री भाऊसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारिणीचे जे त्यांचं जे व्हिजन आहे हे पुरोगामी व्हिजन आणि काळाच्या सुसंगत कसं चालायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो. आम्ही मुलांचे फीज किंवा मुलांना अल्प दरात आमच्या हॉस्टेलमध्ये कसं काय राहता येईल हे बघतो. स्पेसिफिकली ग्रामीण भागातल्या मुलांना जे गुणवत्तेमध्ये खूप चांगले आहेत पण त्यांना अफोर्ड नाही होत, त्यांना परवडेल दरात एवढं शिक्षण नाही मिळू शकत, त्या मुलांना आम्ही हेल्प करतो, त्यांना आम्ही मदत करतो आणि त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल याची हे करतो. तिसरं आमचं एक हे सांगतो मी आम्ही वेगळं कसं हवं याच्यामध्ये की आमचं जे ब्रीद वाक्य आहे आमच्या संस्थेचं, इथे बहुतांची हित, दॅट इज द वेलफेअर ऑफ मासेस, याच्यामध्ये आम्ही जे काही उपक्रम करतो, जे काही प्रोजेक्ट्स करतो, हे सर्व प्रोजेक्ट्स आमचे समाजाच्या हितासाठी. त्यातलं मी एक एक्झाम्पल देईल की आम्ही आत्ता एक वारीथॉन केली होती. वारीथॉन म्हणजे वारी जेव्हा पंढरपूरला जाते तर त्या वारीमध्ये भाविकांना ज्या काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी कशी वापरायची. तर आमच्या कॉलेजचे मुलं आळंदीपासनं सासवड जेजुरीपर्यंत त्यांच्या सोबत गेले आणि तिथे त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले आणि आता त्या प्रॉब्लेम्सवर ते सोल्युशन आयडेंटिफाय करत आहेत. त्याची एक आम्ही स्पर्धा हॅकेथॉन भरवतोय आणि मग पुढच्या वर्षीच्या वारीमध्ये त्यातले काही प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन काही सोल्युशन्स घेऊन ते इम्प्लिमेंट करणार आहे. त्याच्यासाठी आमची ऑलरेडी देहू आणि आळंदी संस्थांसोबत चर्चा झालेली आहे. तर आम्ही सगळे असे जे उपक्रम करतोय हे सगळे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम असतात आमचे. आणि नंतर आमचं अजून एक आहे की आमच्याकडे आम्ही NEP किंवा जापनीज लँग्वेज, जर्मन लँग्वेज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि ॲट द सेम टाइम आमचा कॅम्पस हा AI अनेबल्ड, म्हणजे AI वापरून आम्ही मॅक्झिमम ऑटोमेशन कसं करू हे आम्ही. तर असे एक MMCOE कॉलेज हे वेगळं पडतं याच्यामध्ये. बरं, नक्कीच. आता मला यातून बरेच प्रश्न विचारायचे आहेत. AI रिलेटेड देखील आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना तुम्ही आर्थिक मदत कशी करता याविषयी पण विचारायचे आहे. पण सुरुवातीला अभियांत्रिकीमधली की इतर उद्योगांशी तुम्हाला संबंध चांगले ठेवावे लागतात, तर एक अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून उद्योगांशी चांगला संपर्क ठेवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करताय त्याविषयी सांगा. कुठलंही अभियांत्रिकी महाविद्यालय उद्योगांशी चांगले संबंध ठेवल्याशिवाय राहूच शकत नाही किंवा त्याचं एक्झिस्टन्सच नसतं. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, आमच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटला एक इंडस्ट्री ॲडव्हायझरी बोर्ड आहे, जिथे आमच्याकडे 25 इंडस्ट्रीतले मेंबर्स किंवा 25 इंडस्ट्रीतले मेंटर्स हे तिथे काम करतात किंवा तिथे त्या बोर्डावर आहेत. ते आमच्या फॅकल्टीला सिलेबस डिझायनिंगपासनं तर त्याचं इम्प्लिमेंटेशनपासून तर असेसमेंटपर्यंत हेल्प करतात. हे एक गोष्ट झाली. दुसरं आहे की आम्ही आता सुरू केलं आहे को टीचिंग. म्हणजे काही सब्जेक्टमध्ये आम्ही काय करतो की त्या कुठल्या पर्टिक्युलर कोर्सचा काही भाग हा इंडस्ट्रीच्या माणसांनी शिकवायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर, तर हा जर सब्जेक्ट एखाद्या इंडस्ट्रीच्या माणसाने त्यातला भाग शिकवला तर त्याचा एक ओरिएंटेशन इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे त्या सब्जेक्टमध्ये किंवा त्या कोर्समध्ये हे त्या मुलांना कळेल किंवा त्या फॅकल्टीला कळेल आणि फॅकल्टी पण मग तसा ओरिएंट होईल. म्हणून इंडस्ट्री को टीचिंग आम्ही सुरू करतोय. आमच्या आत्ता अराउंड 59 कंपन्यांसोबत ॲक्टिव्ह MOUs आहे, म्हणजे सामंजस्य करार केलेले आहेत आम्ही. आणि त्या करारासोबतच ते नुसतं करार प्लेसमेंटसाठी नाही आहेत, तर आमच्याकडे लॅब्स आहेत, सेंटर ऑफ एक्सलन्सेस आहेत. म्हणजे आमच्याकडे AIML, एम्बेडेड, त्याच्यानंतर ऑटोमेशन,
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल, ह्या सगळ्यांचे इंडस्ट्रीने दिलेले सेंटर ऑफ एक्सलन्सेस आहेत, जिथे आमच्याकडे संशोधन होतं, त्याच्यामध्ये कन्सल्टन्सी होते आणि काही इंडस्ट्रीनी त्यांचे CSR ग्रांट पण आम्हाला दिलेली आहे. हे जे मी बघा सांगितलं FMC ट्रिपल तिथे आम्हाला टाटा टेक्नॉलॉजी सहकार्य खूप लाभलं होतं. प्रत्येक फेजला म्हणजे सिलेबस डिझायनिंगपासनं तर असेसमेंटपर्यंत उद्योगातले इंडस्ट्रीतले लोक तिथे आमच्याकडे अलाईन असतात किंवा इन्व्हॉल्व असतात. हे एक गोष्ट झाली. सेकंड गोष्ट, आम्ही आता एक सुरू केलं आहे इंडस्ट्री ऑफर्ड इलेक्टिव्ह, म्हणजे तो इलेक्टिव्ह कोर्सेस इंडस्ट्री निश टेक्नॉलॉजी, म्हणजे आमचं महाविद्यालय मे बी पहिलं किंवा दुसरं महाविद्यालय असेल जिथे क्वांटम कम्प्युटिंगवरचा एक कोर्स आहे आमच्याकडे, आणि क्वांटम कम्प्युटिंगवरचा कोर्स आम्ही सुरू केला आहे आणि जो पूर्ण इंडस्ट्रीतले लोक येऊन डिलिव्हर करतात. असे आमच्याकडे क्वांटम कम्प्युटिंग, नंतर इंडस्ट्री ऑटोमेशन, त्याच्यानंतर तुमचं ML ऑप्स, त्याच्यानंतर गेम डिझाईन, हे कोर्सेस होतं. बरं. चौथं, आम्ही इंडस्ट्रीच्या सोबत काही हॅकॅथॉन्स, काही स्पर्धा, काही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे करतो. तर ह्या सर्वांमधून मुलांना एक रिसेंट ट्रेंड्स इंडस्ट्रीच्या मध्ये काय सुरू आहे, आणि आमचं महाविद्यालय 2024 मध्ये ऑटोनॉमस झालं आहे, त्याच्यामुळे आमचं सिलेबस आम्ही डिझाईन करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला इंडस्ट्रीचं इनपुट घेऊन आम्ही आमचा सिलेबस किंवा आमचं करिक्युलम इंडस्ट्रीशी सुसंगत कसं असेल किंवा इंडस्ट्रीच्या ट्रेंड सोबत कसं असेल अपडेटेड आम्ही ठेवतो. बरोबर. सो सध्या तुम्ही बघायला गेलात तर AIचा खूप बोलबाला पाहायला मिळतो आणि त्यामुळे नवीन संधींसोबत आव्हानं देखील तितकेच आलेली आहेत. AIच्या या काळामध्ये जेनझी विद्यार्थ्यांना शिकवताना महाविद्यालय या परिस्थितीशी कशी जुळवून घेते त्याविषयी सांगा. बरं, चांगला प्रश्न आहे. आणि आजकाल AI सगळीकडे आहेच. तर त्याच्यामध्ये आता जे जेनझी आहे, तर जेनझीला आपल्याला आजकाल नुसतं विषय शिकून चालत नाही, कारण की तो तर त्यांच्याकडे यूट्यूबवर किंवा AI असतंच. आपल्याला त्यांना योग्य दिशेने त्यांनी विचार कसा करायचा हे त्यांना शिकवावं लागतं. बरोबर आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट, जेनझीची शिकण्याची जी ही आहे स्टाईल आहे ती थोडी वेगळी आहे. त्यांना आता आपल्या ट्रॅडिशनल वेनी, आपल्या परंपरागत क्लासरूमनी शिकवून चालणार नाही. तर त्यांना आम्ही त्यांच्यासाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे ज्याला आपण अनुभव आधारित शिक्षण किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ते आम्ही त्यांना देतो. आणि ते करताना आम्ही त्यांना जे AI टूल्स, म्हणजे आम्ही MMCU मध्ये असं मानतो की AI हे शिक्षणासाठी पूरक आहे. मग त्याच्यामध्ये नवीन जे टूल्स असतात, क्लॉड आहे, जेन AI आहे, तुमचं ChatGPT आहे, जेमिनी आहे, तर ह्या टूल्सला कसं वापरायचं, कसं म्हणजे जबाबदारीने कसं वापरायचं हे आम्ही त्यांना शिकवतो. आणि कुठलंही AIने दिलेलं आउटपुट हे अंधपणे न स्वीकारता त्या आउटपुटचं विश्लेषण करून त्याच्यावर क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक बुद्धीने विचार करून त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आम्ही त्यांना शिकवतो. नेक्स्ट, दुसरी गोष्ट एक आहे की AI आपल्या शिक्षकांना रिप्लेस नाही करू शकणार. AI हे माहिती देईल, पण तुमचं जे मानवी संवेदनशीलता आहे किंवा सर्जनशीलता आहे किंवा तुमचं क्रिटिकल थिंकिंग आहे, हे AIने नाही येऊ शकणार. मग त्याच्यासाठी शिक्षक आमचे असतातच. शिक्षक म्हणजे आजकाल शिक्षक हे आपण म्हणू शकतो की ज्ञान देणारा न होता शिक्षक हा आता एक सपोर्टर, एक मेंटर झालेला आहे, एक इन्स्पिरेशन, एक प्रेरणा देणारा झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या AI सोबत जे संधी आहेत ते बरोबर आहे, पण तुम्ही जसं म्हणालात की काही चॅलेंजेस पण आहेत, काही आव्हानं पण आहे. त्यातलं एक आव्हान आहे की अकॅडमिक इंटिग्रिटी, म्हणजे कॉपी पेस्ट कल्चर होऊ शकतं किंवा मुलं AI वापरून तुमचे उत्तरं लिहू शकतात. मग त्या केसमध्ये आम्ही त्यांना AI पॉझिटिव्ह वेनी आणि जबाबदारीने कसं वापरायचं हे सांगतो. त्याच्यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबल AI ज्याला म्हणतो ते आम्ही त्यांना शिकवतो. डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही त्यांना शिकवतो. त्यांना आम्ही क्रिटिकल थिंकिंग कसं करायचं, कुठल्याही म्हणजे आम्ही त्यांना AI रेडी इंजिनियर नाही बनवत, आम्ही त्यांना AI एम्पावर्ड इंजिनियर्स बनवतो, विच इज रेडी फॉर द फ्युचर इंडस्ट्री. बरोबर. तर AI एम्पावर्ड इंजिनियर बनवण्यावर आमचा MMCU मध्ये भर आहे. आणि नेक्स्ट आम्ही त्याच्यामध्ये अजून एक करतो की त्यांच्या ज्या असेसमेंट आहेत त्या असेसमेंट करताना पण आम्ही AI वापरतो. पण जसं आम्ही मध्ये एक AIची मॅरेथॉन घेतली, त्यांचं असेसमेंट कोडिंग मॅरेथॉन घेतली. कोडिंग मॅरेथॉन म्हणजे त्यांना इंटरनेट नसेल, त्यांना फक्त प्रॉब्लेम्स द्यायचे आणि त्या प्रॉब्लेम त्यांनी त्या 3 तासामध्ये सॉल्व्ह करायचे. त्यांचं मोबाईल पण काढून घेतलं, त्यांचं इंटरनेट नाही, आणि म्हणजे त्यांना आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर कसे करायचे, कसं होतील ते आम्ही सांगतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की महाविद्यालयामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी केली जाते त्याविषयी सांगा. आणि याद्वारे अभियांत्रिकी शिक्षणामध्ये नेमके काय फायदे आणि तोटे तुम्हाला जाणवतात? ही जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, ह्याच्या
अंमलबजावणीमध्ये MMCY नेहमीच पुढाकार घेत आला आहे. आमच्याकडे काही वर्कशॉप्स पण झाले आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की सगळ्यात आधी मुलांचं जे NEPचं जे मेन फोकस आहे तो आहे की मुलांचा सर्वांगीण विकास, होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो. मग सर्वांगीण विकासासाठी आम्ही काय केलं की टेक्निकल सोबत आम्ही त्यांना काही असे पण विषय घेतले, जसं आमच्याकडे आम्ही 2 क्रेडिटचा योग आणि योग साधना ध्यानधारणावर एक कोर्स सुरू केला आहे. आमचं अभियांत्रिकी महाविद्यालय पहिलं महाविद्यालय असेल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जिथे आम्ही माउंटेनरिंग सह्याद्री माउंटेनरिंगचा कोर्स सुरू केला आहे 2 क्रेडिटचा, ज्याच्यामध्ये मुलांना माउंटेनिंग आणि हे म्हणजे एक जस्ट साहसी प्रकार आम्ही क्रीडा प्रकार आम्ही त्यांना शिकवणार आहे. तिसरं आम्ही केलं आहे आमच्याकडे ऑनर्स, डबल मायनर्स, मल्टीडिसिप्लिन मायनर्स हे सर्व कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत. आमच्याकडे आम्ही जेव्हा म्हणजे जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यानुसार ओपन इलेक्टिव्हजमध्ये आम्ही मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस शिकवतोय. त्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग शिकवतोय. मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेसमध्ये आम्ही त्यांना जॅपनीज आणि जर्मन लँग्वेज आम्ही त्यांना शिकवतोय. फिनटेक आम्ही त्यांना शिकवतोय. बिहेवियरल सायकोलॉजी किंवा ऑर्गनायझेशनल बिहेवियरल त्यांना आम्ही शिकवतोय. आणि ह्याच्या अंमलबजावणी करताना त्यांनी जे काही क्रेडिट्स दिलेले होते ते आम्ही केलं. आता याच्यामध्ये 2 चॅलेंजेस आहेत. एक चॅलेंज हे आहे की याच्यामध्ये बरेचदा असं होतं की आपले कोर कोर्सेस जे असतात ते केव्हा कमी होतात किंवा कारण की IKS कोर्स हा कंपल्सरी केला आहे गव्हर्नमेंटने, तो आम्हाला आणि तो चांगला पण आहे. UHV दॅट इज द युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा एक कोर्स आम्ही टाकलेला आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा एक कोर्स आहे. मग त्या केसमध्ये आता आम्ही काय करतोय की आम्ही थेअरीवरचा फोकस कमी करून आम्ही प्रॅक्टिकलवर फोकस करतोय. आम्ही काय केलंय की आमच्या क्लासरूम्स आम्ही स्टुडिओमध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे फक्त क्लासरूममध्ये मुलं नुसतं थेरॉटिकल लेक्चर नसणार. आम्ही तिथे स्टुडिओमध्ये काय करतोय, आम्ही एक हेक्झागोनल टेबल करून तिथे 6-6 मुलांचा ग्रुप बसणार आणि ते काहीतरी करणार. दे विल लर्निंग बाय डुईंग ज्याला म्हणतो आपण, ते तिथे असणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी करून आम्ही राष्ट्रीय आणि आमच्याकडे दुसरी गोष्ट आहे की 6 महिन्याची इंडस्ट्री इंटर्नशिप, म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जाऊन उद्योगामध्ये जाऊन मुलांनी इंटर्नशिप करायची, तिथे शिकायचं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी उद्योगाशी रिलेटेड आणि उद्योगाभिमुख आम्ही काही कोर्सेस सुरू केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही NEP मध्ये करतोय. बरं, आता अभियांत्रिकी म्हटलं की संशोधन येतच, तर संशोधन क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयाचं योगदान कसं आहे आणि सध्या आपल्या महाविद्यालयामध्ये संशोधनाची स्थिती कशी आहे? बरं, संशोधनाशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालय चालूच शकत नाही. तर संशोधनामध्ये आम्ही काय करतोय की आमच्याकडे आम्ही काही ग्रुप्स केले. आम्ही 3 टेक्नॉलॉजिकल रिसर्च सेंटर सुरू केले आहे. एक आहे हेल्थ केअर, एक आहे ॲग्रिकल्चर आणि एक तिसरा आहे सस्टेनेबिलिटी. म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे SDGs जे युनायटेड नेशन्सनी दिलेले आहे, ते SDGला मॅप करण्यासाठी आम्ही काही प्रोजेक्ट्स केलेले आहे. याच्यामध्ये आमचा संशोधन करताना आमच्याकडे आमचे 70% फॅकल्टी मेंबर्स PhD आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे त्यांचं रिसर्च पब्लिकेशन्स आम्ही स्कोपस आणि याच्यामध्ये खूप चांगलं आहे. आणि मागच्या 1 वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला की वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटकडनं आम्हाला ग्रांट मिळालेली आहे. दॅट इज द 1.5 करोडची ग्रांट. आणि आत्ता आमचे 22 फॅकल्टी मेंबर्स वेगवेगळ्या जगविख्यात IITs मध्ये, म्हणजे IIT बॉम्बे झालं, IIT कानपूर, IIT दिल्लीला जाऊन ते तिथे 1-1.5 महिना राहून आलेले आहेत. आणि तेव्हा त्यांचा जो संशोधन म्हणा किंवा त्यांच्या कोर्सकडे, त्यांच्या सब्जेक्टकडे पाहण्याचा, विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कम्प्लिटली चेंज झालेला आहे. बरोबर. आणि त्याच्यासोबतच आम्ही आता आमच्याकडे 2 स्कीम सुरू केल्या आहे. एक आहे MMRPS म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ रिसर्च प्रमोशन स्कीम. म्हणजे काही मुलांना जर छोटासा काही प्रोजेक्ट करायचा असेल त्यांना आम्ही सीड मनी देतो, फॅकल्टीला पण आम्ही सीड मनी देतो आणि त्यांना पब्लिकेशनसाठी पण मदत करतो. पब्लिकेशनसाठी जर चांगले पब्लिकेशन Q1 Q2 चांगले जर्नलला झाले असतील त्याच्यासाठी त्यांना ग्रांट देतो. बरं. आता संशोधनाची तुमची स्थिती मला कळली. आता पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये महाविद्यालयाची स्थिती कशी आहे त्याविषयी सांगा. प्लेसमेंटमध्ये आम्ही आमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट नेहमी मुलांसाठी रेग्युलर सॉफ्ट स्किल्स आणि त्यांचे जे टेक्निकल कोर्सेस आहे, टेक्निकलसाठी ट्रेनिंग त्यांना ऑर्गनाईज करतो. आमचं प्लेसमेंट, आमचं असं मानणं आहे MMCA की प्लेसमेंट हे पहिल्या दिवसापासून सुरू होतं. नुसतं फायनल इयरला प्लेसमेंट करून फायदा नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे फर्स्ट इयरपासून आम्ही प्लेसमेंट सुरू करतो. आणि फर्स्ट इयरपासून त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग, करिअर गायडन्स. आम्ही मुलांना नोकरी, नुसतं पदवी आणि एक नोकरी देण्यासाठी नाही, आम्ही त्यांचं करिअर देतो आम्ही त्यांना. तर करिअरसाठी त्यांना आम्ही तयार करतो. त्याच्यामध्ये आमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची स्थिती सध्या आमची 80% वर प्लेसमेंट आहे. कारण 20% मुलं आमचे हायर स्टडीजला जातात आणि बऱ्याच मुलांना आमच्या स्कॉलरशिप्स मिळतात इंटरनॅशनल सेलच्या थ्रू. आणि त्याच्यानंतर प्लेसमेंटच्या थ्रू आम्ही एक काय म्हणू शकतो की वेगवेगळे ट्रेनिंग्स आणि स्पेसिफिकली ज्या नवीन टेक्नॉलॉजी येतात, फॉर एक्झाम्पल अजेंटिक AI किंवा जेन AI, याच्यावर आम्ही
आमच्या कोर्समध्ये पण देतो आणि काही एक्सपर्टला बोलून आम्ही त्यांचे ट्रेनिंग करून घेतो जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये रिक्वायर्ड आहेत, बरं. सो दॅट आमची मुलं चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस होतील, प्रॉडक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये प्लेस होतील. म्हणजे आमच्याकडे नुसतं सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये प्लेस होणं नाही, तर आमच्याकडे मुलं कोअर कंपन्यांमध्ये पण प्लेस होतात, राईट, लाईक पॉलिकॅब झालं किंवा महिंद्रा अँड महिंद्रा झालं, म्हणजे ज्या काही कोअर कंपन्या आहे, इमर्सन झालं, ईटन झालं, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये आमची मुलं चांगले प्लेस झालेले आहेत. बरं सर, आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना एवढंच सांगू इच्छितो की मोठी स्वप्न बघा, सतत नवीन गोष्टी शिकत राहा, सामाजिक बांधिलकी जपा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल आणि समाजाच्या विकासासाठी कसा होईल आणि सकारात्मक कसा होईल त्याचा विचार करा. कारण समाजाची प्रगती झाली की आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपोआप आपली प्रगती होईल. आणि दुसरी गोष्ट, पालकांना मी एवढं सांगू शकतो की MMCOE ही शैक्षणिक संस्था उद्योगाभिमुख उपक्रम राबवणारी आणि सुरक्षित, म्हणजे जिथे आमच्याकडे रॅगिंग म्हणा किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत, आमचा कॅम्पस हा खूप सुरक्षित आहे. आमच्या कॅम्पसमध्ये अजिबात रॅगिंग होत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट डिसिप्लिन आहे, अकॅडमिक इंटिग्रिटी आहे, अकॅडमिक एक्सलन्स आहे आणि आम्ही मुलांना उद्योगाभिमुख उपक्रम म्हणजे इनोव्हेशन ज्याला म्हणतो आणि क्रिएटिव्हिटी याला चालना देणारं महाविद्यालय MMCOE असं म्हणू शकतो. एकंदरीत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही मदत करतायत. नक्कीच सर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना इतकी योग्य माहिती दिलीत त्याबद्दल आभार. थँक्यू. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.